लग्नाची वेडी या मालिकेमध्ये आपल्याला असा एक ट्विस्ट बघायला मिळणार आहे की रत्नपारखेंकडे लाईट गेलेली असते. राघव हा लाईट का गेली म्हणून बघायला गेलेला असतो आणि कृष्णा त्या ठिकाणी मेणबत्ती पेटवत असते. त्याच वेळेस घरामध्ये मधू येते आणि मधू ही कृष्णाला बघून रेश्मा अगं घरात इतका अंधार कशामुळे आहे. त्यावेळेस कृष्णा ही एकही उत्तर मधूला देत नाही, परंतु मधू ही कृष्णाच्या पाठोमाग जाते आणि तिला हात लावते. त्यानंतर कृष्णा ही मधूच्या समोर मेणबत्ती घेऊन मधूजवळ येते आणि म्हणते, काय झालं, अशा का बघत आहात, मी जिवंत आहे, भूत नाही आहे. त्यावेळेस मधू म्हणते, तू सिंधू ना. तेव्हा ती म्हणते की हो, मी सिंधूच आहे ना. तुम्ही अशा का झाला आहेत, काय मी भूत दिसत आहे का. आणि सिंधू ही अशा पद्धतीने मधूशी बोलत असते की मधूला असं वाटत असतं की सिंधू परत आली आहे आणि सिंधूला तिने दरीवरून ढकललेला तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येतो आणि ती अतिशय घाबरलेली असते. त्यावेळेस कृष्णा ही तिच्याकडे बघून बडबड करत असते. त्यावेळेस सिंधू काही बोलणार तेवढ्यात लाईट येते. लाईट आल्यानंतर त्या ठिकाणी राघव येतो आणि राघव हा म्हणतो की ही कृष्णा. त्यावेळेस कृष्णा सांगते की मी राघवची आई आजारी आहे ना, म्हणून मला राघवने या ठिकाणी आणलेलं आहे. त्यावेळेस ती म्हणते की तू काय इतकी आश्चर्यचकित झाली आपल्या मित्राच्या बायकोला बघून. आणि तेव्हा ती म्हणते की राघव, सिंधू तर नाही आहे ना, ही कोण आहे. तेव्हा ती म्हणते, काय तू सिंधूचं काही केलंस की काय, म्हणून ती कृष्णा मधूवरती अटॅक होते. त्यानंतर मधू ही कृष्णा त्या ठिकाणून निघून गेल्यानंतर शकुंतलेला फोन करते आणि शकुंतलेला सांगते की या घरामध्ये सिंधूचं दुसरं रूप म्हणजे कृष्णा आली आहे आणि मला असं वाटत आहे की ती कृष्णा आहे. तेव्हा शकुंतलाबाई सांगते, मधुराणीबाई तुम्ही काळजी करू नका, एवढ्या उंचावरनं ती पडली असेल तर तिची बॉडी ही प्राण्यांनी खाल्ली असेल, कारण ते घोर अरण्य आहे, तिचं वाचणं शक्यच नाही. त्यावेळेस मात्र मधू म्हणते की जर ती वाचली असेल, तिचं जर व्यवस्थित असेल तर. तेव्हा म्हणे, घाबरू नको, आपला जो हुकमाचा एक्का आहे ना सावी, आपण त्याचा वापर करून आपली सुरक्षितता बाळगूया. आधी फक्त ती सिंधू आहे का मधू आहे याचा तपास कर. त्यानंतर मधू ही सिंधूला बघू लागते. त्यानंतर कृष्णा ही किचनमध्ये जाऊन राजश्रीसाठी पुरणपोळी आणि चहा घेऊ लागते. त्याच वेळेस रेश्मानेसुद्धा पुरणपोळी राजश्रीसाठी बनवलेली असते आणि ती म्हणते की कृष्णा ही पोळी घेऊन जा. मात्र कृष्णा ही काही शब्द ऐकत नाही. त्या ठिकाणी रुक्मिणी आणि ऋतुजा पण येतात. तेव्हा ते म्हणतात की काय झालं आहे. तेव्हा ते रुक्मिणीला म्हणते, रेश्मा बघा ना काकू, मी राजश्री काकूंसाठी पुरणपोळी केली तर ही काही बोलतच नाही आहे, तिचं तापटत आहे. तेव्हा ती म्हणाली की हिच्या हातची पुरणपोळी काकूंनी खाल्ली आहे ना. त्यानंतर पुरणपोळी आणि चहा घेऊन सिंधू ही राजश्रीकडे येते. राघव मात्र राजश्रीला चहा पिऊ नये म्हणून काहीतरी कारणं सांगत असतो, कारण त्याला असं वाटतं की आईने चहा घेतल्यानंतर ती समजेल की ही सिंधू नाही आहे. परंतु सिंधूच्या हातचा चहा पिऊन राजश्री अतिशय आनंदित असते. तिला सिंधूच्याच हाताची चव लागलेली असते. त्यानंतर ती पुरणपोळी राजश्रीला देऊ लागते. तेव्हा राघव म्हणतो की आईला पुरणपोळी चालणार नाही आहे. तेव्हा कृष्णा सांगते की घाबरू नकोस, ती व्यवस्थित बनवलेली आहे आणि आईला काही त्रास होणार नाही. त्यामुळे ती तिच्या भाषेत बोलत असते. तेव्हा राजश्री म्हणते की हिला काय झालं, ही अशी कुठली भाषा बोलत आहे. आता नंतर आपण बघूयात की कृष्णा ही राजश्रीला सिंधू हे कसं पटवून देणार. असे भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा.